आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची छत्रपती संभाजीनगर विमानतळावर भेट। अनेक दिवसांपासून सत्तार आणि दानवेंमध्ये वाद। दानवे सत्तारांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या। हसन मुश्रीफ यांनी घेतली माजी खासदार संजय मंडलिक यांची भेट। समरजित घाटगे शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग। संपूर्ण राजकोट किल्ल्याला बॅरिकेडिंग, प्रशासनाकडून खबरदारी। मुख्य दरवाजाशिवाय कोणी आत जाऊ नये म्हणून खबरदारी। पुतळा कोसळलेल्या ठिकाणी कोणी सहज पोहोचू नये यासाठी बॅरिकेडिंग। शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधल्या घराबाहेर सुरक्षा वाढवली। शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार, तर पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू। शिल्पकाराचं बोट छाटणाऱ्याला रोख पारितोषिक देऊ। बदलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक। बदलापुरातील सकल मराठा समाजाकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला अटक। चेतन पाटीलला सिंधुदुर्ग पोलीस आज कोर्टामध्ये हजर करणार। चेतन पाटीलला काल कोल्हापूर पोलिसांकडून अटक। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। नागपूर जिल्ह्यामधल्या 12 मतदारसंघांपैकी फक्त काटोलमध्येच जनसन्मान यात्रा। काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख आमदार। नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार। पुण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी। बँक उघडण्याआधीच महिलांची गर्दी। बदलापूर घटनेमध्ये निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांना दिलासा नाही। शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी निलंबनाच्या निर्णयाला दिलं होतं आव्हान, तर सरकारच्या उत्तरानंतर मागणीबाबत विचार करू, न्यायालयाचं स्पष्टीकरण। मुंबईतल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वर्षभरात विनयभंगाच्या 2000हून अधिक घटनांची नोंद। चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्याच्या निमित्तानं वाहतुकीमध्ये बदल। शनिवारी दुपारपासून लालबाग परळ भागामधील वाहतुकीमध्ये बदल। पर्यायी मार्गांचा वापर करा, वाहतूक पोलिसांचं आवाहन। गणेशोत्सवात यंदाही 13 धोकादायक पुलांचं विघ्न। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक। ठाण्यामध्ये गणेशोत्सवात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवा। पालकमंत्री शंभूराज देसाईंचे जिल्हा प्रशासनासह पोलिसांना सूचना। मिरवणुकीदरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळा, वाहतूक पोलिसांना सूचना। नाशिकमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात लेझर शोवर बंदी। पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाकडून मान्य। यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिक्षेपक ढोलताशा पथकांवर मर्यादा। पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक मागील वर्षाप्रमाणे यंदाही 4 वाजता सुरू होणार। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा निर्णय। अंधेरी जोगेश्वरी परिसरात सोमवारी 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद। वेरावली जलाशय इथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याचं काम होणार। मुंबईच्या मालवणीमधील रस्त्यांची दुरवस्थेमुळे स्थानिकांचा पालिकेवर रोष। मालवणी क्रमांक 6 वरील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त। गणपती येण्यापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। राजगड किल्ल्यावरच्या सुवेळा माचीच्या पायी मार्गावर रात्री दरड कोसळल्याची घटना। रात्री दरड कोसळल्यानं सुदैवानं यात कोणतीही दुर्घटना नाही। लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 4 महिन्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागामध्ये 3 लाख मतदारांची भर। जिल्ह्यामध्ये 86,47,000 मतदार। अंतिम यादी प्रसिद्ध। मुंबईतल्या पत्राचाळीच्या जागेवर 4 इमारती होणार। म्हाडाकडून 2398 घरांच्या बांधकामासाठी 1350 कोटींची निविदा प्रसिद्ध। एपीएमसीमधील सुरक्षेकडे कानाडोळा। बंद अवस्थेमधील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची व्यापाऱ्यांची मागणी। सेवा शुल्क घेत असताना सुविधा मिळत नसल्यामुळे व्यापाऱ्यांची नाराजी। राज्यामध्ये ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 3170 रुग्ण, त्यापैकी 12 जणांचा मृत्यू। सर्वाधिक मृत्यू हे रायगड आणि नाशिकमध्ये। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र। पुढील 5 दिवस राज्यामध्ये पावसाचा इशारा, तर विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पुढील 2 दिवस पावसाचा इशारा। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 81.25% उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरता 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना धरणाचे 4 दरवाजे केले बंद। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कमी झाल्यानं धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे बंद।